मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी याचा आज अंतिम भाग आहे. सुकन्या आणि अद्वैत राहुल आणि रोहिणीला कसा धडा शिकवणार आहे आणि मिकाचं सत्यही कसं बाहेर येणार आहे हे आपण सगळं आजच्या भागात पाहणार आहोत. तर चला मग स्टार्ट करू याचा अंतिम टप्पा. रोहिणी संगीताताईवर हात उचलते आणि म्हणते तुझ्या तर, आणि तेवढ्यामध्ये संगीताताई हात धरतात आणि म्हणतात आता मी तुला सोडायची नाही. रोहिणी कलाच्या आईला मागे ढकलून देते आणि म्हणते हट, आणि मागे सुकन्या असते. सुकन्या कलाच्या आईला सावरते. कलाच्या आईचे डोळे भरून येतात आणि भरलेल्या नजराने एकटक त्या सुकन्याकडे पाहत असतात. तेवढ्यामध्ये सरोज काकू पुढे येतात आणि म्हणतात रोहिणी, तू आणि तुझ्या मुलाने आतापर्यंत किती चुका केल्यात. माझ्या सुनेनी म्हणजेच कलाने प्रत्येक वेळी तुला पकडलंय. कलाविषयी तू माझ्या मनामध्ये किती विष पेरलंस, तिच्या विरुद्ध मला किती बोललीस, किती भडकवलंस. तू आणि तुझा तो नालायक मुलगा, का विश्वास ठेवला मी तुमच्यावर. आणि त्यावर रोहिणी म्हणते अगं सरोज वहिनी, तू तर प्रॅक्टिकल बाई आहेस ना, मग तू असा कसा विचार करते. आणि त्यावर अद्वैत म्हणतो मूर्खा, तर तू सगळ्यांना काढलेस. अद्वैत त्याच्या आईला म्हणतो आई, यात तुझी काही चूक नाहीये, हिने सगळ्यांना फसवलंय. आपल्याला कुठं माहिती होतं या घरात खुनी राहतात म्हणून. आणि त्यावर लगेच रोहिणी म्हणते खून, कोण आहे खुनी आणि कोणाचा खून केलाय मी. अद्वैत रोहिणीकडे बोट दाखवत म्हणतो तू खुनी आहेस, माझ्या कलाचा खून केलायस तू, आणि एवढंच नाही तर या घरातील प्रत्येक नात्याचा खून केलायस तू. त्यावर रोहिणी अडखडत म्हणते अद्वैत, मी खून नाही केलाय कोणाचा, आणि आत्याई मी तुझी जरा रिस्पेक्ट ठेव बोलताना. रोहिणीचं बोलणं ऐकून अद्वैत आता खूप रागात येतो आणि तिला म्हणतो ए रोहिणी फडतरे, आणि ती पण तेवढ्याच रागात म्हणते ए रोहिणी फडतरे नाही, चांदेकर आहे मी, चांदेकर. आणि त्यावर आबा म्हणतात चांदेकराचं नाव जर तुझ्या तोंडात आलं तर जीभ हासडून हातामध्ये देईल, कुठल्या जन्माचं पाप फेडतीये काय माहिती, असं आबा रोहिणीला म्हणतात. राहुल आबाला म्हणतो ओ काही बोलू नका. आणि त्यावर आबा म्हणतात तू गप्रे, तुला ज्या दिवशी मी घराच्या बाहेर काढलं होतं ना, त्या दिवशीच मला तुझी लायकी काय ते समजली होती. नयनाला आता भारी पश्चाताप झालाय. ती सगळ्यांसमोर म्हणते आबा, मला ना आईने भडकवलं होतं राहुलला घरामध्ये आणण्यासाठी, म्हणून तसं वागले मी. त्यावर रोहिणी म्हणते एवढे सगळे बोलताय ना तुम्ही, काय पुरावे आहेत तुमच्याकडे सांगा मला. आणि त्यावर अद्वैत म्हणतो मी वाटच बघत होतो, कधी पुरावे मागशील. अद्वैत म्हणतो तुझ्या या प्लॅनमध्ये आम्ही सामील झालो, कारण तुझ्या तोंडून तुझा गुन्हा आम्हाला वधवून घ्यायचा होता, आणि आताच तू सगळ्यांच्या समोर कबूल केलंयस, आणि हाच आहे तुझा सगळ्यात मोठा पुरावा. असं म्हणत अद्वैत लपून ठेवलेला मोबाईल बाहेर काढतो आणि म्हणतो तू जे काही बोललीस ते सगळं यात रेकॉर्ड झाले. चला तर मग सगळे एक एक करून पुरावे बघूया. अद्वैत लॅपटॉपला पेन ड्राईव्ह लावतो आणि म्हणतो सगळ्यात पहिला पुरावा, गाडीच्या डॅश कॅमचं रेकॉर्डिंग. आणि स्क्रीनवर आपल्याला असं दिसतं की कला फोनवर बोलत येत असते, खूप घाबरलेली असते, आणि समोरून एक गाडी येते आणि कलाला उडवते. हे पाहून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. अद्वैत पुढे म्हणतो दुसरा पुरावा, ज्या गाडीने कलाला उडवलं होतं ती गाडी या दोघांनी विकत घेतली होती, त्याचं CCTV फुटेज. असं म्हणत अद्वैत ते फोटोज दाखवतो जिथे रोहिणी त्या माणसाला म्हणजे गॅरेजवाल्याला पैसे देत असते. अद्वैत पुढे म्हणतो आता तिसरा पुरावा, आणि तिसरा पुरावा म्हणून तो प्रॉपर्टीचे पेपर दाखवतो आणि म्हणतो राहुलच्या नवीन फ्लॅटचे पेपर्स, ज्या फ्लॅटवरून तुमचं सगळं प्लॅनिंग चालायचं. आणि दुसऱ्या हातामध्ये चांदेकर मॅन्शनचे पेपर असतात. अद्वैत पुढे म्हणतो हे राहुलच्या कपाटात होते, नयनाने माझ्या हातात आणून दिले. त्यावर नयना रडत रडत म्हणते आबा, मला माझी चूक कळाली म्हणून मी अद्वैतला मदत करण्याचा निर्णय घेतला. नयना पुढे म्हणते मला मान्य आहे, मी आतापर्यंत खूप चुका केल्यात, त्याबद्दल मी माफी मागते, पण कलाच्या खुन्याबद्दल अद्वैतला मदत करणं हा माझा निर्णय योग्यच होता. अद्वैत खिशात हात घालतो आणि म्हणतो आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा, म्हणजेच कलाचा हरवलेला मोबाईल. असं म्हणताच रोहिणी त्याच्याकडे डोळे फाडू फाडू पाहत असते. अद्वैत पुढे म्हणतो तुमचा जो काही प्लॅन होता तो याच मोबाईलमध्ये शूट झाला होता, आणि हा मोबाईलच ठरला तुमच्यातला सगळ्यात मोठा पुरावा. आता अद्वैत सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो जो कलाने रेकॉर्ड केलेला असतो, आणि राहुल त्या फोटोला क्रॉस करतो, म्हणजे अद्वैतच्या फोटोला क्रॉस करतो आणि म्हणतो सगळ्यात अगोदर याला बर्बाद करायचंय. आणि रोहिणी म्हणते मग सगळे चांदेकर रस्त्यावर आणि त्यांची प्रॉपर्टी आपल्या घशात. हे पाहून आता राहुल घाबरतो आणि म्हणतो ए दादा, हे काय करतोयस तू, हे खोटं हे सगळं, हे खोटे पुरावे आहेत. असं म्हणताच अद्वैत सनकन त्याच्या कानाखाली मारतो. दोघांमध्ये जरा वेळ आपल्याला खूप मारामारी दाखवलेली आहे. आणि रोहिणी तिथे येते आणि म्हणते सोड माझ्या मुलाला सोड, आता काय त्याचा जीव घेणार आहेस का. आणि सरोजला म्हणते ए सरोज वहिनी, अगं सांग ना तुझ्या मुलाला, मारून टाकेल. अद्वैत राहुलला आडवा करतो आणि त्याचं नड दाबत गळा दाबत म्हणतो भाऊ आहेस ना तू माझ्या कलाचा जीव घेतलास ना तू, आता तुला नाही सोडणार. रोहिणी आरडाओरडा करत असते आणि सरोज वहिनीला म्हणते अगं अडव ना त्याला, माझ्या मुलाचा जीव घेईल तुझा मुलगा. त्यावर सरोज काकू म्हणतात माझ्या कलाचा जीव घेताना, माझ्या सुनाचा जीव घेताना तुला काही नाही न वाटलं, मग आता का त्रास होतोय तुला, आम्ही कधी पर्क मानलंय तुला.
असं म्हणत सरोज रोहिणीच्या कानाखाली मारते आणि इकडे कलाची आई रोहिणीच्या पुढे उभी राहते आणि म्हणते, काय दासनी, माझ्या लेकीला मारलंस तू, माझ्या कलाचा जीव घेतलास तू, तुला अशी नाही सोडायची मी, तुझ्या स्वार्थासाठी माझ्या लेकीला मारलं, माझ्या कलाचा जीव घेतलास असं म्हणते आणि रोहिणीच्या कानाखाली मारते. आता मोर्चा वळाला अनामिकाकडे. अद्वैत तिला म्हणतो, अनामिका, काय वाटतंय तुला, काय शिक्षा द्यायला पाहिजे यांना? अनामिका तुटक्या फुटक्या शब्दात म्हणते, दादा, अरे क्लिअर आहे ना, जेल झाली पाहिजे दोघांना. हे ऐकून रोहिणी मोठ्या आश्चर्याने अनामिकाकडे पाहते. अनामिका पुढं म्हणते, अरे मला तर बिलीव्हच होत नाहीये आपल्या घरामध्ये हे सगळं असं. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, बस झालं अनामिका, बस कर ही नाटकं. अनामिका म्हणते, दादा. आणि त्यावर अद्वैत म्हणतो, हो, तुझा ऑलरेडी आम्हाला प्लॅन सगळा समजलाय. अद्वैत नयनाला सांग म्हणतो आणि नयना म्हणते, हो, ह्या राहुलनेच हिला घरामध्ये आणलं होतं आणि हिचा या घरामध्ये येण्याचा एकच हेतू होता, सोहमला बरबाद करायचं. नयना आबाला म्हणते, आबा, तुम्हाला आठवतंय का, मंगळागौरीच्या दिवशी जो साप आला होता आणि आपल्या कलाला चावला होता, तो असा आला नव्हता, ह्या अनामिकानेच तो आणला होता. सोहमला दारू पाजवणारी हीच होती. एवढंच नाही तर सोहम आणि काजलला ट्रॅप करून त्यांचे व्हिडिओ काढायचा हा प्लॅन सुद्धा ह्यांचाच होता. नयना पुढे म्हणते, एवढ्यावरच थांबली नाहीये ती, आबा, हिनं तुम्हाला फसवून तुमच्या सह्या सुद्धा घेतल्यात. हे ऐकून काजलला धक्का बसतो आणि ती नयनाजवळ जाऊन म्हणते, दिदे, हे काय बोलतेस तू, हे सगळं खरं आहे का? आणि अद्वैतला विचारते, दाजी, हे सगळं खरं आहे का? अद्वैत म्हणतो, हो काजल, आमचा सोहम कधीच चुकीचा नव्हता, ही त्याच्या वाईटावर उठली होती. नयना काजलला म्हणते, खूप वाईट झालंय बघ तुझं, हिने आणि ह्या लोकांनी, ह्या दोघांनी मिळून तू हे सगळं घडवून आणलंय. नयना रडत रडत म्हणते, मी तिथेच डोळ्यावर पट्टी बांधून उभी होते. हे सगळं काजल ऐकते आणि अनामिकाकडे जाते आणि अनामिकाच्या थोबाडीत लावून देते. काजल तिला म्हणते, तू आमच्या प्रेमाच्या मध्ये आलीस, अगं का असं केलंस तू, असं म्हणते आणि काजल रडायला लागते. हे ऐकून सोहम काजल जवळ येतो आणि तिला सावरत म्हणतो, काजल, सावर तू स्वतःला, नको तू असा त्रास करून घेऊ. आणि लगेच अनामिका म्हणते, सोहू. आणि रागाने सोहम तिला म्हणतो, ए, तुझी लायकी नाहीये, तू गुन्हेगार आहेस आणि तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. सोहम पुढे म्हणतो, कॉलेजमध्ये माझ्याकडून चुकून तुझा अपमान झाला असेलही, पण तेव्हा तुझी तीच लायकी होती आणि आता ही तीच आहे. अनामिका सोहमचा हात धरत असते आणि सोहम तितक्याच छान तिचा हात झिडकारत म्हणतो, लांब राहा माझ्यापासनं. अनामिका आता रडत रडत सोहमला म्हणते, प्लीज सोहम, ऐक ना, मला सोडू नकोस, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सोहम काजलचा हात हातात घेतो, घट्ट धरतो आणि तिला दाखवतो आणि तिच्या हाताला झटका मारून तिला लांब ढकलतो. आबा म्हणतात, आता यांचं भांडं फुटलेलं आहे. अद्वैत, मला यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही. त्यावर अद्वैत म्हणतो, आबा, मी त्याची व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. अद्वैत पुढे म्हणतो, जोपर्यंत ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. अद्वैत इन्स्पेक्टर साहेब म्हणून हाक मारतो आणि दारामध्ये सगळे पोलीस येतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अद्वैत चांदेकर, आम्ही तुमचं बोलणं तुमच्या प्लॅनप्रमाणे सगळं बाहेरून ऐकलंय. आणि कॉन्स्टेबलला म्हणतात, ह्या तिघांना ताब्यात घ्या. लेडी कॉन्स्टेबल रोहिणीला पकडते आणि रोहिणी रडत रडत, डॅडा, मला वाचवा, मला जेलमध्ये जायचं नाहीये, मी मुलगी आहे ना तुमची, मला असं कसं तुम्ही जेलमध्ये पाठवताय? इन्स्पेक्टर अद्वैतला म्हणतात, सगळे पुरावे घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला या, पुढची प्रोसिजर आपण तिथेच करू. आणि रोहिणी डॅड डॅड करत असते आणि राहुल म्हणतो, मी सोडणार नाही तुम्हाला कोणालाही. आजोबा म्हणतात कलाच्या आईला, बरं कवीनबाई, ही सुकन्या माझी काळजी घ्यायला म्हणून आमच्या घरात आली आणि हिच्याचमुळं आज कलाला न्याय मिळाला. अद्वैत आता पुढे येऊन म्हणतो, आई, कलाने तिच्या जाण्या अगोदर एक जणाला हार्ट डोनेट केलं होतं आणि ती म्हणजे सुकन्या. आज सुकन्याकडे कलाचं हृदय आहे, ती आपल्यामध्ये नसूनही आपल्या बरोबर आहे, फक्त हिच्यामुळे. हे ऐकून सगळे भावुक होतात, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. सुकन्या कलाची आईजवळ जाते आणि पाया पडत म्हणते, नमस्कार करते. कलाची आई तिच्या तोंडावरून हात फिरवते, खूप प्रेमाने तिच्याकडे पाहते, भरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहते आणि म्हणते, माझी कला. तोंडावरून तिच्या हात फिरवते, कपाळाच्या पप्प्या घेते आणि रडते. सुकन्याच्या तोंडून आई हा शब्द बाहेर पडतो आणि सुकन्या म्हणते, माझ्या आईला देवाने हिरावून घेतलं, मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? आणि त्यावर कलाची आई म्हणते, होय, म्हणायचं काय, मी आईच आहे तुझी. कलाची आई रडत रडत दिनकररावला म्हणते, अहो बघा ना, ही आपली सुकन्या, ही आपली कला आहे. आणि काजलला म्हणते, काजू, बघ तुझी ताई, आपली सुकन्या, आपली कला आहे. कलाची आई नयनाला म्हणतात, अगं नयने, बघ ना, आपली कला आली आहे. आणि दिनकरराव तिला म्हणतात, सुखी राहा बाळा. कलाची आई म्हणते, लक्ष्मीच्या पावलाने आपली कला खरंच परत वापस आली आहे. आणि सुकन्याला म्हणते, तुझ्या पायगुणाने सगळं कसं समज चांगलं झालंय बघ. असं म्हणत सुकन्याही रडायला लागते. आता या तिघी बहिणी आणि आई, असं तिघी बहिणी आईच्या गळ्याला पडतात आणि रडायला लागतात. कलाची आई म्हणते, आता रडायचं नाही, समज चांगलं झालंय आता. आज माझं कुटुंब परत एकदा देवी आईने जोडलंय. आणि त्यावर आबा म्हणतात, खरं आहे
ही पोर माझी सेवा करण्यासाठी या घरात आली आणि आपल्याला आपली कला मिळाली. देवाचे किती आणि कसे आभार मानावेत तेच कळत नाही. आबा अद्वैतला म्हणतात, मला देवघरामध्ये घेऊन चल. खरे कुटुंब आणि चांदेकर कुटुंब सगळे देवासमोर असतात. आणि आबा म्हणतात, अद्वैत देवासमोर दिवा लाव. अद्वैत हात जोडून देवाला म्हणतो, देवी आई, माझ्या कलाचा सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास होता. अगदी नावाप्रमाणेच होती. तिला खोटं अजिबात जमत नव्हतं. अद्वैत पुढे म्हणतो, मी जर आज काही मिस करत असेल ना तर ती आमच्यातली भांडण. अद्वैत पुढे म्हणतो, त्या भांडणाची कधी आम्हाला सवय लागली ते आम्हाला कळलंच. पण माझ्या विरोधात जर कोणी उभं राहिलं तर वाघिणीसारखी ती माझ्यासमोर उभी असायची आणि म्हणायची, चांदेकर, तुझी साथ कधीच सोडणार नाही मी, बघशीलच तू. असं ऐकताच सुकन्याचं हृदय खूप जोरजोरात धडधडू लागतं. सुकन्या हळूहळू करून अद्वैतच्या जवळ जाऊन बसते आणि तिच्या हृदयातून आवाज येतो, चांदेकर. चांदेकर शब्द ऐकून अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि सुकन्या म्हणते, सॉरी सर. चांदेकर कसं म्हणाले मला माझंच कळलं नाही. अद्वैत म्हणतो, तिने मनातून हाक मारली आणि तिने मला सांगितलं की मला मुक्ती मिळाली, न्याय मिळाला आणि तो तू मिळवून दिलास. त्यावर सुकन्या म्हणते, न्याय तर मिळणारच होता सर. ती जिथे कुठे असेल तिथे आनंदात असेल. सुकन्या पुढे म्हणते, मला कला जेव्हा कळाली तेव्हा तिनं चांगल्या माणसानं कसं जगावं याचं खूप उत्तम उदाहरण दिले. सुकन्या पुढे म्हणते, कला जिथे कुठे असेल तिथून नक्की ऐकत असेल. आणि ती म्हणते, थँक्यू कला, तू ही दान दिलेलं मी जीवापाड जपेन. मी नेहमी या हृदयाचंच ऐकेल. अशी कधीही वेळ आली, मेंदू वेगळं सांगतोय आणि हृदय वेगळं सांगतंय, तेव्हा मी हृदयाचंच ऐकेल. हा शब्द आहे माझा. आजचा भाग त्यांनी इथंच संपवलेला आहे. अशा प्रकारे लक्ष्मीच्या पावलांनी याचा शेवट झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला शेवटचा भाग कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.